पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका आढावा बैठकीसाठी गेले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आज निश्चित होणार असल्याचं सांगितलं। या जागा वाटपात राष्ट्रवादीला 4 जागा देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय। या पत्रकारांच्या प्रश्नांवर त्यांनी स्मितहास्य करत राष्ट्रवादीला 3 जागा मिळतील अशी चर्चा आहे, मात्र तुम्ही 1 जागा वाढवून 4 जागा म्हणता, त्याबद्दल तुमचे आभार अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। जागा वाटपाबद्दल अनेक चर्चा आहेत, 4 जागाच मिळतील असे राष्ट्रवादीला म्हटलं जातं। नाही, तो आता जे ठरेल ना, काय ठरेल ते आता आज संध्याकाळी उद्या ठरेल। 3 जागा मिळेल म्हणून तू आभारी आहे, मी तुझा 4 म्हटलास। ए.वाय. पाटील वारंवार विरोधात भूमिका मांडताना दिसत आहेत। काल तुम्ही त्यांचा समाचार देखील घेतला। मी समाचार घेतला नाही, मी वस्तुस्थिती सांगितली। आमदार निलेश लंके राष्ट्रवादी पक्ष सोडून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील होत आहेत। यावर बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी आमदार लंके यांना लोकसभा लढवायची आहे, मात्र त्या ठिकाणची जागा भाजपला जाणार असल्यानं त्यांनी शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा असं सांगितलं। निलेश लंकेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल निलेश लंकेंच्या भूमिकेबद्दल? नाही, ते अनेक दिवसापासून लोकसभा नगरची लढवण्याची तयारीत होते आणि ती जागा आता भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं ती त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती, म्हणून ते कदाचित तिकडे गेले असतील। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग सुपीक जमिनीतून जाणार नाही यासाठी प्रयत्न करू, शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यांच्या भावना कॅबिनेटमध्ये मांडू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं।